ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित अजून थांबलेलं नाही। देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मोदींचं मोठं वक्तव्य। यापुढे पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवणार असल्याचंही केलं स्पष्ट। भारताच्या जोरदार हल्ल्यांमुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं शस्त्रसंधीची याचना केली। मोदींकडून मोठी माहिती। पाकिस्तान गुडघ्यावर आल्यानंच शस्त्रसंधी केल्याचं स्पष्ट। पाकिस्तानची चर्चा फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच। मोदींनी ठणकावलं, एक दिवस दहशतवादच पाकिस्तानला संपवेल। मोदींनी व्यक्त केलं मत। अणुयुद्धाची कोणतीही धमकी भारत सहन करणार नाही। मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं, दहशतवाद आणि त्यांच्या आकांना एकाच नजरेतून पाहिलं जाईल। मोदींनी केलं स्पष्ट। शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये फोनवरून चर्चा। शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला भारताचा सवाल, तर शस्त्रसंधीचं उल्लंघन करणार नसल्याची पाकची ग्वाही। पाकिस्तानचा हल्ला होणार हे माहीत असल्यानं आम्ही आधीच तयारी केली होती। तिन्ही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेत माहिती। भारताच्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टीमला टक्कर देणं पाकसाठी अशक्य असल्याचं केलं स्पष्ट। शत्रू राष्ट्रांवर करडी नजर ठेवण्यासाठी भारत आणखी एक उपग्रह प्रक्षेपित करणार। अतिशय उच्च दर्जाची छायाचित्र टिपणारा उपग्रह 18 मे रोजी अंतराळात सोडणार। उत्तर भारतातल्या 32 विमानतळांवरून पुन्हा हवाई वाहतूक सुरू। भारत पाकिस्तान तणावानंतर बंद केले होते विमानतळ। श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंदच। विशेष अधिवेशनाऐवजी 10 ते 12 लोकांना बोलावून ऑपरेशन सिंदूरची माहिती द्यावी, पवारांची भूमिका। तर तिसऱ्या देशाला मध्यस्थीची गरज नाही, अमेरिकेच्या प्रस्तावावर भाष्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।